गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हाला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आत्ता 6 वाजलेले आणि आत्या माझ्या आधी स्वयंपाक करायला उठलेले आणि मी पण उठले होते. मी पण मॅक्शीवर आहे, परत आवरू की आपण. मी पण माझा मगाशी घेतला. स्वयंपाक झालाय आणि आता आत्या तिकडे देवाला ओवाळते आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तर आम्ही अजून आवरलेलं नाही, म्हटलं थोड्या वेळाने आवरावं. तर हे बघा बांगड्या घातल्यात मग अशी, आणि हे बघा ही माझी मेहंदी हातावरची, आणि ही हातावरची दीदीने काढली आणि ही मी काढली. तर आम्ही बाहेर नाही ओवासायला जाणार, घरातच ओवासणार आहे देवांना. पण म्हणलं आवरून मस्तपैकी फोटो काढावे, कारण वर्षातून एकच दिवस असतो हा, आणि म्हणून मग आवरणार आहे आम्ही. आणि झाले आता फक्त कपडे भांडी राहिले, दीदी भांडी घासते. आणि आता गाडीची पूजा करायला जातोय आम्ही, आणि गाडीला पण ओवासायचे. तर चला गाडीकडे जाऊया. एवढ्या जवळ काढून वाकडं तिकडं असं घेऊन नका बरं का. गोरी दिसते ना ना. सोनू फोनची कॉल लागले खराब झाली तुझ्या. मध्ये वौसा मी म्हणूनच भांग पाडणार आहे थोड्या वेळा. तिसरीकडे पडला आमच्या कशाला भाऊ मोठा आहे, भाऊ बारकी असली तरी. बिफोर आपलं टाकायचा विघ्नार्था पैसे काढलेला फोटो तुझा काढायचा सारखं साईडला मग सगळी ओसून आलोय. आणि आईला ह्यांना, आणि तिथं धुळा भिवाईचं मंदिर आहे तिथं पण ओसून आलोय आम्ही. आणि आता थोड्या वेळाने आवरणार. आणि मेन म्हणजे चुडापाटल्या घालायचं राहिले, तर चुडापाटल्या घालायच्यात. आणि बाहेर नाही आम्ही ओवासायला जाणार, तर घरगुतीच ओवासले मंदिरात. खूप खूप छान असतं, तुम्हाला बघायला भेटलं असतं, पण नाही जाणार आहे आम्ही. कारण ते वर्षभर आम्हाला काय करायचं नव्हतं, ते एक सासरे एक्सपायर झालेत. आणि घरगुती केलं ते, कारण वर्षाचा पहिला सण आणि नाट लावायचा नसतो, त्यामुळे आम्ही घरगुतीच ओवसलं. आणि नाही जाणार आहे मी. अहोंच्या पाया पडते त्यांना टिक्का लावून आणि तिळगुळ वगैरे देऊन. तर हा बघा भावी नवरदेव आहेत, आत्ताशी 10वीला आहेत, कसे नटून आलेत मस्तपैकी कडक कडक कपडे घालून, आहे ना. चल सुट्टी असेल ना तुला आज. चला आम्ही पण आवरतो आता.
आरूची मस्ती आणि भाऊजी ऑपरेट करतात एक गाडी. तर मला अजून आवरायचे, पण म्हणलं आधी आरूला आंघोळ घालून घ्या. सकाळपासून लाईट गेलेली फ्रेंड्स आणि आत्ता लाईट आली. मग आता आरूला आंघोळ घालते मी आणि आवरते. तर आरूचं चाललंय इथं खेळ. ते दिसतोय का तरी बघा, टेडीला पण बसवलं आणि तो पण बसला आणि भाऊजी इकडे बसले. बसलोय सगळे. तर या सगळे जेवायला आणि अजिनाथ भाऊजी मगाशी जेवले त्यामुळे ते बसलेत. मी घेते आवरायला आणि साडी वगैरे घालते. आम्ही देवाला नाही जाणार आहे, पण म्हणलं आवरून फोटो वगैरे काढावे. सो मी आवरा घातल्या आणि आता चुडा पाटल्या घालते. आता ज्योती मावशी आणि आरू पण उठलाय. धरा. आणि छकुलीचा मेकअप बघा. हा, मेकअप आर्टिस्ट आहे तिकडे. भाग्यश्री बिसे यांनी मेकअप केलेला आहे बघा, साऊथ इंडियन लुक. आणि बघू. आणि ही मुलगी आहे त्यांची कन्या आणि ही त्यांची मम्मी आहे. आणि हे भाऊजी इकडं. तर धरा आता मला पाटल्या घालू द्या. असं कॅमेरा व्यवस्थित धरा. नको तूच धर. ते नाव किती विचार झाले झाले चाललंय इकडं मेकअप. जुगाडू मेकअप आहे. आणि आता तिकडं लोळती. आता बघा मी तयार झाली अशी. आणि इतका मेकअप का केलाय तर मी म्हणजे दीदीने माझा पेशवाई लुक केलाय. आणि मग आधी पेशवाई लुकमध्ये 2-3 फोटो काढणारे आणि नंतर ववस्थानाचे जे फोटो असतात ते काढणारे. तर इकडं बघा ही छकुली आली. तिला मी म्हटलं होतं की मग अशी माझ्यासोबत ये फोटो काढायला, त्यामुळे ती पण आली. आणि आता मी करतो फोटोशूट. तर हे बघा, हा लग्नातला काष्टा असा नेसलेले मी. तर कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तर दीदीला पण प्रॅक्टिस करायची होती अशी हेअरस्टाईलची वगैरे. तर तिने माझी हेअरस्टाईल केली आणि छान केली. तर घरच्या घरीच केली, तुम्ही बघितलंच असेल कशाने केली आम्ही. तर चला आधी फोटो काढते. झालेत फोटो वगैरे काढून. आणि भाऊजी आले तिकडं. इथं भैया आलाय, सकाळपासून आला नव्हता. आणि आता हे पण आता कपडे घालणार आहेत. तर फोटो काढता आम्ही दोघं जोडीनी. आणि हे बघा चुडा पाटल्या घातल्यात. तर किती छान वाटतंय, किती छान वाटतंय बघा. तर आत्या इकडं फोटो काढती आणि अजिनाथ इथं बसलेत. आणि आरू मला म्हणला की मम्मा माझ्या गाडीला पण ओवस, म्हणजे गाडीची पण पूजा. नाही ओवसायला गेलो आम्ही. खाली जर गेलो असतं तर खूप मजा आली असते. आम्ही घरगुतीच ते पण सकाळी सगळ्यांनी ओवसलं तेव्हा तर आम्ही काय आवरलं नव्हतं. आणि आत्ता म्हटलं फोटो तरी काढावे म्हणून आवरले. आणि आत्यांनी पण आत्ताच आवरले, म्हणली फोटो तरी काढावे म्हणून. हां, तर इकडे फोटो काढते आत्या. आणि भैया खेळवतोय आरूला. तर माझा लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्याचा लुक पण कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पुन्हा एकदा
पण आवरले बघा. आणि पोरं तर असतातच कंटिन्यू इथं. बाई आरूला भूक लागली सो तो जेवतोय आणि आत्या काढते फोटो. काढते कर की तिळगुळ घ्या गोड गोड बोला. दुसरा पाय कुठे एक लॅपटॉप जवळ. जेवण वगैरे केलं